नमो नमः. आजचा श्लोक आहे बुद्धिमान माणसाने काही गोष्टी लोकांना सांगू नयेत याविषयीचा. बघा, अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानि च वंचनं चापमानं च मतिमान न प्रकाशेत. बघा, याचा अर्थ असा आहे की आर्थिक नुकसान जर आपलं झालेलं असेल तर लोकांना ही गोष्ट सांगून फायदा नाही, कारण ते मदत तर करणारच नाहीत. त्याच्यानंतर मनस्ताप, जे आपल्याला मानसिक त्रास होत आहे घरामध्ये कुठल्याही कुणाच्याही बाबतीत असेल तर तेही लोकांना सांगून फायदा नाही. त्याच्यानंतर घरात जर काही एखादा वाईट आचरण करत असेल तर तेही दुसऱ्यांना सांगून काही उपयोगाचं नाही. त्यानंतर चौथी गोष्ट आहे आपलं अपमान जर कुणी केलेलं असेल तर तीही गोष्ट लोकांना सांगून काही फायदा नाही. आणि स्वतःचं झालेलं जे काही फसवणूक आहे, वंचन म्हणजे फसवणूक, तर ती फसवणूकसुद्धा सांगून काही फायदा नाही. आपणच आपलं त्यावर उपाय केला पाहिजे. कारण या जगाच्या बाजारामध्ये बघा कसं आहे, दुःखाच्या या जगाच्या बाजारामध्ये काय आहे की असं गिराईक आहे, कुणापुढेही आपण दुःख न मांडता आपलं दुःख कधीच मांडत बसू नये. कारण हे गिराईक असं आहे की आपल्याकडून तोट्यामध्ये माल विकत घेईल आणि फायद्यामध्ये ते दुसऱ्याला विकून टाकेल, असे गिराईक असतात. याचा अर्थ असा आहे की लोक बघा आपल्याकडून दुःख रडून रडून ऐकतील आणि दुसऱ्यांना सांगताना हसून हसून सांगतील. हेच जगामध्ये आहे. म्हणून मला तर असं वाटते की कारण एका गावामध्ये बघा एक गृहस्थ होता, तो खूप प्रामाणिक आणि नम्र होता, परंतु त्याची एक सवय होती की तो जास्तीचं बोलायचं. मग एकदा गावातल्या सावकारांनी त्याचा अपमान केला आणि अपमान केल्याबरोबर त्याला सगळ्या गावामध्ये त्याला तो सांगू लागला, माझं सावकारांनी अपमान केलं. तर काही लोक त्याची हास्य उडवले आणि काही लोकांनी सावकाराची बाजू घेतली आणि काही लोकांनी अक्षरशः त्या सावकारांना परत जाऊन सांगितलं की तुला हे असं माणूस म्हणत आहे. परत सावकार चिडले. पाहिलात ना, लोकांच्या सवयी अशा आहेत. म्हणून जखमेवर मीठ चोळणाऱ्याच लोकांच्या सवयी आहेत. त्या आपलं कधीही प्रतिकार करत नाहीत किंवा आपल्याला नुकसान ते भरून काढणार नाहीत, आपला अपमान भरून काढणार नाहीत किंवा आपल्याला दिलासा देणार नाहीत. अशा जगामध्ये अशा प्रकारचे लोक आहेत. त्यामुळे दुःखावर सांगून काय फायदा आहे, कारण ते दुःख आपलं कमी करतच नाही आहेत, आपलं उलट ते जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून शहाण्या माणसाने कधीही या 5 गोष्टी तरी दुसऱ्याला कधीच सांगू नयेत. आपणच त्यावर उपाय करावा आणि आपलं धैर्य मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, हेच मला असे वाटते. जर तुम्हाला हा श्लोक आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक व शेअर करा. धन्यवाद.